नमस्कार मतदारांनो, मी प्रोफेसर आणि ॲडव्होकेट शिवा के अय्यर 24 कल्याण लोकसभा मतदारसंघातून मी एक अपक्ष उमेदवार आहे आणि मी मतदान आणि निवडणूक हे 2014 पासून लढतो आहे। 2014ला झालं, 2019ला पण झाले लढून, आता 2024ला परत लढणार आहे। कारण संविधान मला हे हक्क देते लढायची आणि सामान्य नागरिकांचा काही प्रॉब्लेम्स मला लोकांसमोर ठेवायचा संधी मिळते। तर या वेळेला मी फक्त 3च मुद्द्यावर मी इलेक्शन लढणार आहे। पहिला मुद्दा म्हणजे गरजू लोकांसाठी आहे ना, उत्तम दर्जाचा मोफत सरकारी रुग्णालयांची संख्या वाढली पाहिजे। कारण भारतात असं दिसून आले की गरजू लोक जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातात, एकतर त्यांना कर्ज घ्यायला लागते किंवा त्यांना घरचा कुठला तरी सामान विकायला लागतं, प्रॉपर्टी विकायला लागतं आणि म्हणून ते अजून गरीब होतात हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर, हे असं दिसून आलं आहे। तर सरकारने याचा विचार करून सामान्य नागरिकाला प्रायव्हेट हॉस्पिटल आणि इन्शुरन्स कंपनी याचा दबावामधनं वाचवायचा प्रयत्न करायचं। नंबर 2, शाळेतले बरेच विद्यार्थी आणि कॉलेजले बरेच विद्यार्थी त्यांना शिक्षणाकडे आवड नसते, तर त्यासारख्या विद्यार्थ्यांना आपण क्रीडा आणि कला शाळा, जिथे फक्त क्रीडा आणि कला शाळा शिकवलं जाईल, असं एक प्रयत्न केलं पाहिजे। आणि तिसरा म्हणजे कोणताही सरकारी नोकरी कायमस्वरूपी असू नये, कारण सरकारी कर्मचारी आपल्याला बरोबर सर्व्हिस देत नाही, कारण त्यांना माहिती आहे की सामान्य नागरिक काही त्यांचा विरोध करू शकणार नाही। म्हणून मला वाटतं की सरकारी नोकरी कायमस्वरूपी असू नये। हे 3 मुद्द्यावर मी तुमचा मतदान मागतो आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।